किती दिवसाच्या बाद मी शेतात आलो होतो आणि शेतात येऊन पाहत होतो काय आपल्या स्टुडिओवर डायरेक्ट पतलूचा मित्र मोठू नाचत होता. आता लय दिवस झाले होते, चला म्हणलं एकदा शेतात येऊ. मग लगेच निघालो शेताकडे जाण्यासाठी. समोर पंपावर आलो आणि पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. लगेच समोर आलो आणि आपल्या इंटरनॅशनल पांदीनं गाडी टाकली. आता तुम्ही माणसान कशा नाही इंटरनॅशनल पांदी रे भाऊ, खड्डे खड्डेच तर दिसरले. मग आम्ही त्यालाच तर म्हणतो इंटरनॅशनल पांदी. मस्त पैकी शेतात आलो आणि आपली गाडी बिडी मस्त ओके मध्ये लावून दिली. मी एकलाच काही शेतात नाही आलो बरं का, आपल्या ऋतिक भाईला आणलं होतं सोबत. आता साऱ्या गावाचा मक्काचा पुंज काढणं झाला, फक्त आमचाच बाकी आहे. कमेंट मध्ये सांगा बरं एकदा कोणाकोणाचा मक्काच पुंज बाकी काढायचा जाऊ द्या असो. मग मस्त पैकी एकदा पुंजावरली पट्टी काढून टाकली. मग ऋतिक भाईला म्हणलं चाल म्हणलं एकदा नंदी आणि महादेवाचं दर्शन घेऊन येऊ. मग मस्त पैकी नंदी आणि महादेवाचं दर्शन करून घेतलं. मग आता मम्मी म्हणे आपला हरभरा गिरभर सोंगालेले का पाहू नये. मग मस्त पैकी इकून तिकून ओके मध्ये नजर मारली. मग निवांत मध्ये ऋतिक बहीण मी बसलो आणि मस्त पैकी हरभरा चांदून घेतलं. मग आपल्याला बनवायचं या गाडीला आणि करा मेसेज आपल्या आयडीला आणि सांगा कोण बनवतं पटकन गाडीला. मग असे 2-4 शब्द बोलून लगेच रवाना झालो घराकडे जाण्यासाठी. गावात आलो आणि मस्त पैकी एकदा नाश्ता करून घेतला आणि लगेच निघालो घराकडे जाण्यासाठी. मग घरी आलोच होतो, आपला पंकज भाऊ म्हणे चाल म्हणे आपल्याला जायचं म्हणे रील्स काढायला. मग पंकज बोला म्हणलं थांब म्हणलं आलोच म्हणलं 0 मिनिटात थांब म्हणलं. मग आता तेव्हा म्हणे गाडीत तर कुत्र्याचा पिल्लू दिसून राहिला. मग तिथून लगेच निघालो समोर जाण्यासाठी. मग त्याला फोन लावला आणि तेव्हा म्हणे की मी त्या गाडीत नाही ये लाईन गाडीत ये. म्हणलं बरं आलोच. पण पाहत होतं काय पंकज भाऊ ऐकत बसलं ते भाऊ. मग त्याला दिसला आपला कॅमेरा चालू. मग लगेच तो टाटा करायला लागला. त्याला म्हणलं टाटा गिटानं करू, पहिले गेट खोल मग टाटा कर. मग मी आणली होती गाडी आपल्याला जाणं 4 व्हीलर मध्ये. मग आपल्या बँकेच्या साहेबाला म्हणलं तुम्ही गाडी घेऊन जा, आम्हाला दर्शक काम आहे. मग आता आपल्या बँकेच्या साहेबाजवळ गाडी देऊन आपण लगेच निघालो गाडीकडे जाण्यासाठी. मस्त पैकी एकदा गाडीत बसून घेतलं आणि लगेच निघालो समोर जाण्यासाठी. मग आलो लोकेशनवर. पंकज भाऊला काढणं होतं 2-4 रील. मग कटाकट लगे पंकज भाऊच्या 2-3 रील मारून घेतल्या आणि लगेच निघालो घराकडे जाण्यासाठी. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर फॉलो आणि लाईक नक्की करा. नाही बी आवडला तरी बी लाईक आणि फॉलो करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.